सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश, अलख निरंजन, गुरु गोरक्षनाथ महाराज की जय, गुरु बडे भगतचंद्रनाथ महाराज की जय, ओम नमो आदेश. आज मार्गदर्शनाचा विषय आहे स्वामी पुण्यतिथी. आता बघा, स्वामी पुण्यतिथी जवळ आलेली आहे. येत्या 9 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये स्वामी पुण्यतिथी आहे. तर त्याविषयी थोडं मार्गदर्शन करणार आहोत आपण. तर चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलचं नाव आहे दत्त छंद. चॅनलवर नवीन असाल, दत्त महाराजांचं, स्वामी महाराजांचं चॅनल आहे. यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राबद्दल माहिती, गुरुचैत्र पाळण्याबद्दल माहिती, दत्त महाराजांचे व्हिडिओ, दत्त महाराजांबद्दल मार्गदर्शन, स्वामींचं मार्गदर्शन, त्याच्यानंतर नवनाथ महाराजांचं मार्गदर्शन, नवनाथ पारायणाबद्दल माहिती, दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल. तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करावं, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवर. तर आपण पाहणार आहोत स्वामी पुण्यतिथी. आता स्वामी जयंती म्हणजे स्वामी महाराजांचा प्रगट दिन हा आता नुकताच पार पडलेला आहे. तर आता महाराजांची आपली उत्सुकता आहे की पुण्यतिथी. तर पुण्यतिथीला स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये औदुंबराच्या झाडाखाली किंवा घरी किंवा दत्त महाराजांच्या कुठल्याही स्थानी तुम्ही गुरुचैत्र पारायण करू शकता. आता गुरुचैत्र पारायण हे सर्वांनी अवश्य करावं. का करावं गुरुचैत्र पारायण? कशासाठी करावं? आपल्याला गुरुचैत्र पारायण का केलं पाहिजे याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. लक्षात घ्या, आयुष्यात गुरु असणं खूप महत्वाचं आहे. पाठीशी गुरु पाहिजे. गुरु नसेल तर आयुष्य व्यर्थ आहे, पूर्ण व्यर्थ आहे. गुरु असता पाठीशी त्याला कळी काळाचे भय नाही. गुरु असता पाठीशी त्याला कळी काळाचे भय नाही. महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे गुरुचैत्रामध्ये. 14वा अध्याय तुम्ही नीट वाचला असेल, 18वा अध्याय नीट वाचला असेल, त्यात लिहिलेलं आहे 14वा अध्यायामध्ये, ज्याच्या पाठी गुरु आहे त्याला कळी काळाचाही भय नाही. तुम्हाला काळही तुमच्या पुढे नतमस्तक होतो, एवढं त्याचं महत्व आहे. तर गुरु पाठीशी पाहिजे. तर गुरुचं महत्व हे कळण्यासाठी गुरुचैत्रात काय दिलेलं आहे? गुरुचैत्रात असं दिलेलं आहे की नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी जिथे जिथं वास्तव्य केलं, नरसिंहवाडीमध्ये 12 वर्ष, गाणगापूरमध्ये पुढची वर्ष गाणगापूरमध्ये काढली, तिथून निजगमन केलं, तिथून कर्दळीवनात गुप्त झाले, तिथून चौथा अवतार महाराजांचा जो आहे तो स्वामी समर्थ महाराजांचा, पहिले श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचा जन्म आहे. त्याच्यानंतर नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जे आहेत त्यांची भक्ती आणि त्यांचं गुरुपण आणि त्यांची गुरुभक्ती ही कशी करावी आणि त्यांचं महत्व, हे गुरुचं महत्व गुरु कळण्यासाठी गुरुचैत्र वाचलं पाहिजे. गुरुचैत्रातच, नावातच बघा, गुरुचं चरित्र आहे ते. तर त्यासाठी गुरु कसा असतो आणि गुरुचं प्रेम कसं असतं हे कळण्यासाठी गुरुचैत्र वाचावं. तर अवश्य सगळ्यांनी येत्या 9 एप्रिल ते 15 एप्रिल आपल्या घरामध्ये, मठामध्ये, स्वामी समर्थ केंद्रामध्ये, त्याच्यानंतर दत्तस्थानी, स्वामी समर्थांच्या स्थानी, मठामध्ये, त्याच्यानंतर औदुंबराच्या झाडीखाली अवश्य गुरुचैत्र वाचलं पाहिजे. सगळ्यांनी गुरुचैत्र वाचावं ही माझी कळकळीची विनंती आहे. आजपर्यंत हे जे चॅनल आहे आपलं चाललेलं, हे कशासाठी आहे की गुरुचैत्रासाठी आहे. गुरुचैत्र जास्तीत जास्त करून लोकांनी वाचावं. गुरुचैत्राबद्दल लोकांमध्ये भीती आहे, ती भीती दूर करावी, हाच उद्देश आहे, बाकी काही नाही आहे. लोकांची भीती दूर करावी आणि भीती गेली पाहिजे. गुरुचैत्राबद्दल लोकांना खूप असं हे वाटतं की नाही, हे केल्यावर ते होतं, ते नियम खूप येत, हे येते. काही नाही, सरळ पद्धतीने करायचं. नियम आहेत, सगळं आहे. जेवढे नियम आहेत तेवढे पाळून व्यवस्थित करायचं. महाराज सोबत असतात, कायमस्वरूपी सोबत असतात. जेव्हा तुम्ही गुरुचैत्र वाचाल, लक्षात घ्या, जो गुरुचैत्र वाचणार आहे तोच पुण्य काय म्हणतात त्याला, भाग्यवान व्यक्ती आहे. आणि हे महाराजच करून घेत असतात. हे महाराज तो पुण्यवान व्यक्ती असतो, भाग्यवान व्यक्ती आहे जो गुरुचैत्र वाचतो. जो गुरुचैत्र वाचतोय तो भाग्यवान व्यक्ती आहे. त्यामुळे महाराजांना विनंती करायची की माझ्याकडनं तुम्ही गुरुचैत्र करून घ्या. महाराज 7 दिवसामध्ये, घरी 3 दिवसाचं गुरुचैत्र करत नाहीत कधी, स्वामी समर्थ केंद्रामध्ये पण नाही करत.
मठामध्ये नाही करत. दत्त महाराजांचा फक्त 3 दिवसाचं कधी चालतं? गाणगापूरला. बाकी कुठे चालत नाही 3 दिवसाचं. गाणगापूरला 3 दिवसाचं गुरुचरित्र चालतं. घरी 3 दिवसाचं करायचं नाही. त्याची कारण आहेत, त्याच्या पुढच्या व्हिडिओत मी सांगेन काय कारण आहेत ती. तर आजचं मार्गदर्शन हेच आहे की गुरुचरित्र सगळ्यांनी वाचलं पाहिजे. तर लक्षात ठेवा, तारीख 9 एप्रिल ते 15 एप्रिल या काळामध्ये सगळ्यांनी गुरुचरित्र वाचायला बसा. अवश्य बसा. ज्यांनी ज्यांनी वाचलेलं नाही, ज्यांच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येत आहेत, निगेटिव्ह विचार येत आहेत, कुठले तरी वेगळे विचार येत आहेत की आता मला जीवन संपवावंसं वाटतंय, मला आता काही सुचत नाही, शेवटचा पर्याय, खूप संकट आहेत आयुष्यामध्ये, शेवटचा पर्याय तुम्हाला एकच आहे, गुरुचरित्र. दुसरं काही नाही. शेवट आपला आयुष्याचा तोच आहे, दत्त महाराज गुरुचरित्र. अवश्य सगळ्यांनी गुरुचरित्र वाचा आणि अनुभव सांगा. काय अनुभव येतो? मी सांगतोय म्हणून करू नका, महाराज सांगतायत म्हणून करा. आणि ही कळकळीची विनंती आहे, जे नवीन सेवेकरी असतील, नवीन साधक असतील, त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. एकदा तुम्ही प्रयत्न करून बघा गुरुचरित्र वाचण्याचा. काही शंका असतील, कुशंका असतील, ह्या कमेंटमध्ये टाका. कमेंट थ्रू आपण बोलू. त्याच्यानंतर जर तुम्हाला काही अगदीच जर वाटतंय की नाही बाबा, तर मी नंबर देऊ शकतो तुम्हाला, त्याच्यावर आपण मार्गदर्शन महाराजांच्या सांगण्यानुसार करू शकतो. पण गुरुचरित्र हे प्रत्येकाने वाचावं. हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा. मी सांगतो म्हणून नाही, माझे अनुभव वेगळे आहेत, उद्या दुसऱ्याचे अनुभव वेगळे असतील. महाराज प्रत्येकालाच दर्शन देतात असं नाही. प्रत्येकाची कर्म, पुण्य, पाप जसं असेल तसं महाराज दर्शन देत असतात. तर गुरुचरित्र हा माझा तर जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रचंड प्रेम आहे महाराजांबद्दल. तर महाराज आपसूक जेव्हा पाहिजे तेव्हा सांगतात, करून घेतात. आपण म्हणजे ती वेळ महाराज आणतात आणि आपण स्वतःहून असं काहीच करत नाही. ती करता करविता सगळं ते ऑटोमॅटिक आपसूकरित्या ते करून घेतलं जातं सगळं 7 दिवसात. त्यामुळे पहिलं आपलं घर स्वच्छ करा. करायचं तर केंद्रामध्ये पेक्षा घरात करा. महिलांनी दिंडोरी प्रणित पोथी आणा, केंद्रामध्ये मिळते. तुमच्याजवळ स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्र असेल तिथे मिळते. आणि पुरुषांनी मोठी दिंडोरी प्रणित पुरुषांनी वाचलं तरी चालेल, काही हरकत नाही. महिलांनी गुरुचरित्र वाचू नये हा भ्रम आहे, तसं काही नाहीये. गुरुचरित्र सगळ्यांनी वाचावं. त्याच्यानंतर हा एक तुमच्यातला मनातला मी हे काढून टाकतो भ्रम. पहिली गोष्ट की महिलांनी वाचू नये, स्त्रियांनी वाचू नये. सगळ्यांनी वाचावं. फक्त महिलांचे 4-5 दिवसाचे जे प्रॉब्लेम असतील ते सोडून, ते लक्षात घेऊन महिलांनी वाचायला बसावं. त्याच्यानंतर हे सप्ताहामधलं झालं. इतर वेळी वाचायचं तरी वाचू शकता. एखाद्या शनिवारी चालू करून शुक्रवारी तुम्ही सांगता करू शकता. तुमची सांगता झाल्यानंतर काय करायचं, काय नाही, कसं करायचं, दान करायचं, नाही करायचं, हे मी पुढच्या मार्गदर्शनामध्ये सांगतो. तर आजचं मार्गदर्शन हेच होतं की तुम्ही सगळ्यांनी गुरुचरित्र वाचायला बसा. हीच सांगण्याची सगळ्यांना विनंती आहे माझी. हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी बसावं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करतो. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. श्री स्वामी समर्थ.